भाग 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मधुरव सीझन 2 ची सांगता होणार आहे. आज आपला हा शेवटचा एपिसोड आहे आणि ही शेवटची कथा आहे. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला शेवट छान होतो किंवा गोष्ट संपते त्यावेळेलाच नवीन गोष्टीची सुरुवात होत असते. त्यामुळे शेवट हा महत्वाचा असतो, तरच आपण नवीन कार्याला पुन्हा एकदा झुंपू शकतो. त्यामुळे आज आपण मधुरव सीझन 2 या कथेनंतर इथे संपवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्या आजच्या कथा लेखकाशी गप्पा मारूया आणि मग आजची कथा ऐकूया. आज मधुरव सीझन 2 चा शेवटचा एपिसोड आहे आणि आजच्या आपल्या कथेच्या लेखक आहेत संपदा कारलेकर आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार संपदा ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो, नमस्कार. काय म्हणता, कशा आहात? छान, मस्त चालू आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही काय करता आणि कधीपासून लिहिता? मी पुण्याला असते आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी फायनान्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करते आणि सध्या मी शास्त्रीय संगीत पण शिकतेय. मी विशारदच्या 5व्या वर्षाला आहे आणि त्याच्याच बरोबर म्युझिक थेरपी चा मी ऍडव्हान्स कोर्स करतेय आणि पुढे मला म्युझिक थेरपिस्ट म्हणून काम करायची इच्छा आहे. बघू, त्या दृष्टीने चालू आहे अभ्यास माझा. आणि तुम्ही लिहिता कधीपासून? खर तर हो, ही आवड बेसिकली मला माझ्या वडिलांकडून आली असायला पाहिजे, कारण ते आता नाहीये दुर्दैवानी. पण म्हणजे त्यांचं एकतर सगळ्या भाषांवर प्रभुत्व होतं आणि ते थोडं लिखाणही करायचे. पण ऍक्च्युली मी स्वतः अशी गेल्या 7-8 वर्षापासून म्हणलं तरी चालेल लिहायला लागले. तर पहिल्यांदा मी ऍक्च्युली माझ्या आईसाठीच एक कविता केली होती 8 वर्षापूर्वी आणि मग तेव्हापासूनच कधी लेख, कधी कविता आणि हळूहळू कथा असा सुरू झालं. पण हळूहळू मला कळलं की अरे मी हे पण लिहू शकते. म्हणजे मनातले विचार आधी डायरीत उतरवण्यापासून सुरुवात झाली, पण त्याचं मग पुढे कथेत रूपांतर व्हायला लागलं. आणि घरच्या प्रत्येकानेच मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. म्हणजे जेव्हा मी ग्रुपवर शेअर करते काही, तर सगळ्यांनी त्याला छान प्रतिसाद दिला. अशी सुरुवात झाली. कथांबद्दल बोलतोच आहोत, तर आजची जी कथा आहे जी तुम्ही लिहिली आहे ती मुळात सुचली कशी, याबद्दल तुम्ही सांगा. हो, मला आवडेल सांगायला. ऍक्च्युली खर तर या कथेचं नाव आहे काउंटडाऊन. हा काउंटडाऊन हा शब्द समहाऊ घरात म्हणजे मनात घर करून बसला होता. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनीच वाचलं असेल, म्हणजे ते इस्रोनी जे चंद्रयान लॉन्च केलं होतं, तर त्याविषयीचे बरेच लेख येत होते पेपरमध्ये. तर ते एक लेख माझ्या वाचण्यात आला आणि त्याच्यात असं मी वाचलं की हे फायनल त्यांचं जेव्हा लॉन्च असतं त्याच्या आधी त्यांचा कित्येक तास काउंटडाऊन प्रोसेस सुरू होते त्यांची, आणि या प्रत्येक काउंटडाऊन मध्ये ठराविक टास्क त्यांना कम्प्लीट करावे लागतात, तरच पुढचा नंबर सुरू होतो. तर ते कुठेतरी असं वाचता वाचता मनात बसलं होतं काउंटडाऊन. आणि मग माझे विचार सुरू झाले की एखादी मोठी घटना किंवा एखादं कार्य जेव्हा घडतं तेव्हा ते त्या क्षणापुरती, त्या क्षणी ते घडत नसतं, तर त्याच्या आधी कित्येक तास कित्येक दिवस त्याचा काउंटडाऊन सुरू झालेला असतो. ते चांगला असो किंवा वाईट असो. आणि मग ह्याच्यातनच मला ऍक्च्युली ती कथा सुचली. पण म्हणजे माझ्या मनाचा मेन हा विचार होता की जसा निगेटिव्ह काउंटडाऊन असतो तसा पॉझिटिव्हही काउंटडाऊन असू शकतो. आणि तो जेव्हा संपतो तेव्हा मग एखादं अविस्मरणीय कार्य घडतं कोणाच्याही हातून. म्हणजे तर हे मला या कथेतून मेन सुचवायचं आहे. वा वा वा. आपण वाचल्यावरच कळेल. हो, अर्थात मी तेच म्हणणार होतो की आपण आता ती कथा ऐकूच, तेव्हा ही जी तुमची संकल्पना आहे ती अजून त्यातनं छान उलगडेल. आणि आता अर्थात शेवटचा प्रश्न मी सगळ्यांनाच नेहमी विचारतो, तसा तुम्हालाही आहे की मधुरव सीझन 2 चा आजचा शेवटचा एपिसोड आहे, पण मधुरव सीझन 2 मध्ये आम्ही मुळात दर रविवारी एक वेगळी कथा घेऊन येत होतो. ज्या 10 कथा होत्या त्या विजय कुवळेकर यांनी निवडल्या होत्या आणि त्या 10 कथांमध्ये आज तुमची कथा निवडली गेली. तर तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय, म्हणजे खूपच छान वाटतंय. मी शब्दात सांगू नाही शकते. सगळ्यात पहिल्यांदा तर मधुरा मॅडम आणि विजय कुवळेकर सरांना खूप मनापासून धन्यवाद.
कारण हे मी माझं आणि माझ्या कथेचं भाग्य की त्यांनी निवड म्हणजे केली या कथेची आणि त्यांच्या वाचनात ती आली. खरं म्हणजे मी आधी पण लिहिलं, कथा एक लिहिली, 1-2 लिहिल्या, बाकीचं पण लिहिलं, पण ह्या कथेविषयी असं मनात एक वेगळं माझी इच्छा होती की कुठल्या तरी या क्षेत्रातल्या जाणकार रांपर्यंत ती पोचावी किंवा त्यांनी एकदा वाचावी अशी माझी खूप इच्छा होती. पण कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं जावं हे कळत नव्हतं. पण कदाचित मधुरावसाठीच ती थांबली होती, म्हणून मी ती इतर ठिकाणी कुठेच शेअर केली नाही आतापर्यंत, म्हणजे ना व्हॉट्सअप ना फेसबुक. तर कदाचित यासाठी. त्यामुळे मला खूपच छान वाटतंय. माझी बहीण असते युएसला, तर तिने मला ही लिंक पाठवली आणि ती म्हणली तू इतकं छान लिहितेस तर ह्याच्यावर एकदा तुझी कथा पाठवून बघू आपण काय होतं ते. आणि मी पाठवली आणि माझा म्हणजे विश्वासच बसला नाही जेव्हा मधुरा मॅडमचा फोन आला तेव्हा पहिल्यांदी. पण म्हणजे फोन ठेवल्यावर मी म्हणलं अरे ह्यांच्याशी हे पण बोलायचं होतं असं झालं मला. त्यामुळे खरंच माझं भाग्यच समजते मी आणि मधुरवला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. मला स्वतःला आलेला एक अनुभव मला इथे नक्की शेअर करायला आवडेल की मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा मी काउंटडाऊन रिलेटेड लेख वाचत होते त्या 22 जुलै 2019, तर त्या दिवशी ऍक्च्युली मला खरं तर एक स्वप्न पडलं ज्याच्यानी त्या कथेतला पहिला प्रसंग जो मी लिहिलाय तो मला दिसला आणि त्याच ह्यानी मी जागी झाले ऍक्च्युली. आणि झालं असं की ऍक्च्युली काही काळ त्याच काळात मी मधुराताईंचा एक निर्णय हा पिक्चर बघितला होता आणि समूह त्यांचं ते स्ट्रॉंग कॅरेक्टर माझ्या डोक्यात बसलं होतं असं असेल. पण मला त्या सीन मध्ये जी म्हणजे मुलगी दिसली ती त्याच होत्या. आणि म्हणजे मी हा खूप कमी जणांशी शेअर केलंय हे, पण म्हणजे माझा त्यामुळे विश्वास जास्ती बसत नाहीये की असं काही स्वप्न कोणी बघतं आणि ते खरं होतं आणि एके दिवशी खरंच मधुरा मॅडमचा फोन येतो. हे मला समूह ते खूपच जरा ओव्हरवेल्मिंग वाटतंय सगळं. नाही म्हणजे हा तुमचा किस्सा ऐकून खरंच वाटतं की हे जे एक वाक्य म्हणतात की द युनिव्हर्स वर्क्स इन मिस्टिरियस वेज. हो म्हणजे खरंच मी ह्या सगळ्यांना सांगितलं असतं तर मला सगळ्यांनी खरंच वेड्यात काढलं असतं, पण मी ह्या सगळ्यांना नाही सांगितलं. नाही, एक गोष्ट मला खूप छान वाटते, म्हणजे तुमची ही जी कथा आहे त्याचा डेब्यू हा मधुरव सीझन 2 मध्ये होतोय असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपण नक्कीच कथा ऐकूया आणि संपदाताई तुम्ही आजच्या एपिसोडचा एक भाग झालात याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. हो तुमचेच आभार, खरं म्हणजे मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. मधुरव हे पुस्तक जिने लिहिलं आणि ज्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला, लॉकडाऊन सारख्या या अवघड काळात हा उपक्रम जो आहे मधुरव नावाचा तो जिला सुचला आणि ज्याच्या माध्यमातनं अनेक प्रयोग करून पाहता आले, तिने प्रयोग केले, अनेक लेखकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्याचे 2 सीझन सुद्धा घडवले आणि त्यासोबत लेखकांचं कौतुक होण्यासाठी ही जी तिची इच्छा होती ती फक्त एक एपिसोड पुरती किंवा एका सीझन पुरती मर्यादित न ठेवता त्याला पूर्णत्व देण्यासाठी एका दिवाळी अंकाच्या स्वरूपात ते सगळं लिखाण तुम्हा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जिने पोचवलं ती म्हणजे आपली लाडकी मधुराताई, मधुरा वेलणकर साटम. आणि आज मधुरव सीझन 2 चा शेवटचा एपिसोड आहे. तर आम्हा मधुरव ची जी आमची ही टीम आहे, आम्हा सगळ्यांची ही इच्छा होती की मधुरव सीझन 2 च्या एपिसोड या सीझनचा शेवट जो व्हावा तो मधुराताईकडनंच व्हावा. आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांची सुद्धा हीच इच्छा असेल आणि आजचा हा जो शेवट आहे हा असा मधुराताईच्या गोड आवाजात, मधुर आवाजात असा गोड व्हावा असं तुम्हाला सगळ्यांनाही वाटत असेल. तर त्यामुळे आजच्या शेवटच्या एपिसोडची ही शेवटची कथा मधुराताईच्या आवाजात. थँक्यू रोहित. पण मला असं वाटतं की मधुरवची सुरुवात आपण दोघांनी केली आणि त्याची सांगताही आपण दोघांनी करायला हवी. आणि म्हणूनच माझा आवडता सहकलाकार म्हणून आणि मधुरवचा अविभाज्य घटक म्हणून मी तुला विनंती करते की या शेवटच्या कथेमध्ये तू सुद्धा सहभागी व्हावस. सादर करतो मी आणि रोहित ही पुढची कथा.
प्रवासाचा, वर्षांचा, महिन्यांचा, दिवसांचा, तासांचा आणि विचारांचा विचार करून न ठरवलेला, पण चालूच असणारा विचार. मग कुठेतरी मागच्या बाजूला किंवा आतल्या आत तो विचार संपताच मग भरारी, मग मागे वळून बघणं नाही. मनात विचारांचा कल्लोळ घेऊन ती वाट फुटेल तिथे चालू लागली. कुठेतरी शांत पण उंच जागी जायचं तिनं ठरवलं. बऱ्याचदा उंचीवरून गोष्टी वेगळ्या दिसतात. सरळ सिंहगडावर पोहोचली. आज तिला पिठलं, भाकरी, भजी काहीही खायची इच्छा नव्हती. एकटक निवांत बघत बसली होती. तेवढ्यात एका बाजूच्या कड्यावर तो तिला दिसला. असाच बसला होता. मग एकदम त्याने गळ्यातलं आयकार्ड काढून बाजूला ठेवलं, मोबाईल घेतला, दरीकडे पाठ करून एक सेल्फी काढला. आभा बघतच होती. एक सेकंद तिच्या निर्विकार मनात सुद्धा धस्स झालं. आणि मग जे झालं ते बघून तर तिच्या डोळ्यापुढे अंधारेच आले. त्या मुलाने सेल्फी काढून झाल्यानंतर 4-5 मिनिटांनी स्वतःला दरीत झोकून दिलं. आभा पुण्यात एका उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी. वडील अत्यंत हुशार, आई मात्र तेवढीच कॅज्युअल. फारसा अभ्यास, परीक्षा, करिअर याकडे लक्ष न देणारी. आभा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थिनी. सुरुवातीला वडिलांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. एवढंच नव्हे तर त्यांचं स्वप्न होतं. त्यांना खात्री होती की आभा एक ना एक दिवस मोठी सायंटिस्ट होणार. पहिलीपासूनच प्रत्येक वर्षी शाळेत तिची उत्तमच प्रगती होती. त्यामुळे त्यांची खात्रीही काही उगाच नव्हती. पुढे जशी पुढच्या वर्गात ती जाऊ लागली तशी तिची हुशारी तर वाढत होती, पण काही महत्वाच्या ठिकाणी तिने तेवढे रिझल्ट्स नाही दाखवले. तिचे प्रयत्न कमी नव्हते कधीच, पण स्कॉलरशिप, होमी भाभा, ऑलिम्पियाड यासारख्या सगळ्या परीक्षांमध्ये थोडक्यासाठी तिला कमी मार्क मिळायचे. पुढे 10वी 12वीतही तेच. ती तर हळूहळू खचलीच होती. तिचे प्रयत्न आणि नियती यांचे जणू व्यस्त प्रमाण होते. तिच्या आईला तिचे हे दुःख कधीच जाणवले नाही. ती आभासाठी खूपच साध्या आयुष्याचा विचार करत होती. पण आभाला आईपेक्षा वडिलांकडे बघून 1000 घाव टोचल्यासारखे व्हायचे. तिचे वडील कधी ओरडले नाहीत तिला, पण त्यांच्या नजरेतून तिला सतत हे जाणवू लागलं की दिवसेंदिवस त्यांनी तिच्याकडून काही अपेक्षाच करणं सोडून दिले. एक दिवस ते तिला म्हणालेही, राहू दे आभा, सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाहीत. उगाच नको ती स्वप्न बघू नयेत, तुला नाही जमणार. ती आतून कोसळल्यासारखी झाली. कधी कधी जसं इतरांच्या खूप अपेक्षांचं ओझं असतं तसंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कोणाच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नाहीत आणि अपेक्षा ठेवण्या इतकी सुद्धा आपली लायकी नाही याचं ओझं जास्त असतं. त्यातूनही ती पुढे जात राहिली, वर्ष जात राहिली. परंतु आज नशीब फारच व्यस्त प्रमाणात चाललं. भारतातील अग्रगण्य असलेल्या एका स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तिचे सगळे इंटरव्ह्यू, टेस्ट सगळं झालं होतं, पण शेवटी सिलेक्शन झालं नाही. पुन्हा अगदी थोडक्यासाठी तसं पत्र आलं होतं. आज मात्र ती कधीही हताश झाली नव्हती, अशी हताश झाली होती, खचली होती. नियतीने जणू तिच्या परिस्थितीवर शिक्कामोर्तब केलं होतं. तिच्या आईने बाबांना फोन करून पत्राबद्दल सांगितलं. त्यांनी मात्र काहीही न बोलता फोन ठेवून दिला आणि त्यामुळे ती अजूनच हताश झाली. पण तिच्या आईच्या उद्गारांनी मात्र ती सैरभैर झाल्यासारखी झाली. तिची आई तिला समजावल्यासारखं करत होती. ती म्हणाली, आभा डोंट वरी, अगं तुला दुसरी नोकरी मिळेल ग, एवढी नाराज होऊ नको. आणि तसंही ही नोकरी मिळाली असती तर पुणे सोडून जावं लागलं असतं आणि आयुष्य तणावपूर्ण झालं असतं. बरं झालं जे झालं ते. आभानी नुसताच आईकडे कटाक्ष टाकला. आईला कल्पनाही नव्हती तिच्या मनात केवढी खळबळ चालली.
तिचं मन उद्ध्वस्त झालंय त्या एका पत्राने. पत्राचा एकच घाव दिसत होता आईला, पण त्याच्या वेदनेमागे आधीचे 100 घाव होते. त्या क्षणी आभाला तिथून कुठेतरी दूर निघून जाण्याची इच्छा झाली. ती आईला सांगून निघाली की मी आर्याकडे जाऊन येते, तिथेच थांबेन दिवसभर. आर्या म्हणजे तिची बालपणापासूनची मैत्रीण, अगदी जीवाभावाची. ती निघाली पण आर्याकडे गेलीच नाही. मनात विचारांचा कल्लोळ घेऊन ती वाट फुटेल तशी चालू लागली. समीर काढलेला सेल्फी त्याने बाबांना पाठवला. बाबा, जिवंत असेपर्यंत तुमचं ऐकायचं होतं, पण आता नाही. समीर हा पन्हाळ्यासारख्या निसर्गरम्य, ऐतिहासिक, परंतु शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी पावन केलेल्या रांगड्या भूमीत लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच त्याला या भूमीचं, येथील ऐतिहासिक जागांचं विलक्षण वेड होतं. तबकबाग, 3 दरवाजा हे सगळं काही डोळ्यात बंद करून तो यायचा आणि मग हुबेहूब ते कागदावर रेखाटायचा. त्याचे सर्व मित्र, शिक्षक, जवळजवळ सर्व शाळेलाच त्याची ही कला भुरळ पाडत होती. चित्रकलेच्या शिक्षकांनी तर जणू भाकीतच केलं होतं की पुढे जाऊन हा मोठा चित्रकार होणार. कारण इतकी जिवंत चित्रकलेचं खास काही शिक्षण न घेता काढण्याची ही दिव्य प्रतिभा देवानं त्याला काही खास योजना करूनच दिली असणार. त्याच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी कितीतरी वेळा त्याला सांगितलं की एकदा आई बाबांना भेटायला घेऊन ये, कारण त्यांना त्याच्या आई वडिलांना आवर्जून सांगायचं होतं की पुढे त्याला शहरातील एखाद्या चांगल्या संस्थेतून चित्रकलेचे पदवी शिक्षण पूर्ण करू द्या. पण समीर कधीच घरी येऊन काही सांगत नसे. आपली सर्व चित्रही तो घरी लपवून नेत असे, कारण त्याला त्याचे वडील व त्यांची प्रतिक्रिया चांगलीच ठाऊक होती. ते या सर्व चित्रांचं काय करतील हेही त्याला माहीतच होतं. लहानपणी एकदाच त्याच्या आईने तिचेच समीरने काढलेले सुंदर चित्र त्याच्या वडिलांना दाखवले होते. आपल्या मुलाच्या हातात एवढी सुंदर कला आहे हे पाहून ती खूपच हरकून गेली होती. ती त्याच्या वडिलांना म्हणाली, आपण समीरला चित्रकारच बनवू, बघा तरी साक्षात जादूच आहे याच्या हातात. पण वडिलांना हे मुळीच आवडलं नाही. त्यांच्या मनाने काही वेगळंच ठरवलं होतं. अत्यंत तापट आणि रागीट तर ते होतेच, पण या बाबतीत जरा विचित्र भावनिक होते. त्या दिवशी आईने जणू त्यांच्या दुखऱ्या जखमेलाच जागे केले होते. त्यांना इतका भयानक राग आला की त्यांनी समीर आणि आईच्या डोळ्या देखत ते चित्र जाळून टाकलं. समीर तर थरथर कापतच होता. तो प्रसंग त्याला प्रत्येक वेळेस जसाच्या तसा आठवत असे व त्याचे मन थरारून जात असे. समीरचे वडील म्हणजेच श्री भास्कर पंडित. भास्कर एका विचित्र ध्येयाने झपाटल्यासारखे झाले होते. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शालिनीताईंशी त्यांचं लग्न झालं. त्या अत्यंत शांत व सोशिक होत्या, पण भास्करराव मात्र सतत आतून धुमसत असायचे, तळपत असायचे. त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी शालिनीताईंना न विचारता ठरवूनच ठेवलं की मुलाचं नाव समीर ठेवायचं. ते सतत शालिनीताईंना हेच म्हणत की ह्याने पुढे जाऊन आकाशात भरारी घेतली पाहिजे, मुक्त संचार केला पाहिजे, कोणी त्याला अडवता कामा नये, आणि म्हणूनच नाव समीर. शालिनीताईंना प्रथम कळलं नाही, पण नंतर दिवसागणिक त्यांना जाणवू लागलं की त्यांच्या समीरने पायलट किंवा रॉकेट सायंटिस्ट बनावं, फक्त एवढंच त्यांचं ध्येय होतं. पण समीर जसा जसा मोठा होत होता तसं ते ध्येय वेड बनत चाललं होतं. त्यामुळे त्याने चित्रकार वगैरे बनावं हे त्यांना सहन होणं शक्य नव्हतं. याचं कारण खोलवर कुठेतरी त्यांच्या लहानपणापासून मनात काहीतरी दडलं होतं. भास्कररावांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच दुर्दैवाने त्यांना सोडून गेले. त्यांच्या वडिलांचे एक मित्र श्रीधर यांच्याकडे ते तेव्हापासून राहू लागले, कारण आता या जगात आपलं असं त्यांचं कोणीच नव्हतं. श्रीधर यांनी त्यांना मित्राची जबाबदारी म्हणून घरी ठेवून घेतलं. नाईलाज म्हणून, खरंच फक्त ठेवून घेतलं. पण श्रीधर, त्यांची पत्नी व मुलगा अनिल यांनी त्यांना ठेवून घेतल्याची सतत जाणीव करून दिली. खरं तर भास्कर अत्यंत हुशार होते, पण श्रीधर यांच्या घरी राहून त्यांचं शिक्षण यथातथाच झालं.
ते सगळी घरची अनिलची पण कामं करायचे. अनिल आणि ते खरं तर बरोबरीचे होते, पण नियतीने दोघांनाही वेगळेच डाव मांडून दिले होते. अनिलही त्यांना वाटेल तसं बोलायचा, पदोपदी त्यांचा अपमान करायचा, आपल्या मित्रांसमोर मुद्दाम त्यांच्याकडून कामं करून घ्यायचा. आणि श्रीधर व त्यांच्या पत्नीही नकळत त्याला सामील व्हायच्या. भास्करना पहिल्यापासूनच अवकाशाचं विलक्षण अप्रूप होतं. त्यांना विमानात बसून आकाशात उंच झेप घेऊन ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांचा शोध घ्यावा असं वाटे. रोजच ते बाहेर अंगणात झोपताना तासन तास आकाशाकडे बघत बसत. एकदा ते श्रीधरना म्हणालेही, मी तुमच्या घरची सगळी कामं करीन, पण मला चांगलं शिक्षण घ्यायचंय तेवढी सोय करा. पण त्या सर्व विनवण्या व्यर्थ गेल्या. एक दिवस भास्कर गच्चीवर जाऊन वरून कागदाची रॉकेट्स बनवून उडवत होते, तेवढ्यात अनिल तिथे आला आणि जोर जोरात कुत्सितपणे हसू लागला. त्यांना म्हणाला, भास्करराव, एवढीच कुवत आहे आपली, तेव्हा नसती स्वप्न बघू नये. भास्करराव ते ऐकून खूपच संतापले. दोघांची बरीच बाचाबाची झाली, जवळजवळ मारामारीच झाली. शेवटी श्रीधर मध्ये पडले, म्हणजे भास्कररावांना वाटेल तसं बोलले. पण तेव्हा भास्कर यांच्या हातात काहीच नव्हतं. ते अनिलला फक्त एवढंच बोलून तिथून निघून गेले की, अनिल, तुला नाही एक दिवस तुझे हे शब्द मागे घ्यायला लावले ना तर बघच. पुढे जाऊन भास्करराव शिकले, पण गरजेपोटी त्यांना शाळेत शिक्षकाची नोकरी करावीच लागली. ते शाळेत शास्त्र विषयाचे शिक्षक होते. शालिनीताईंना भास्कररावांच्या या जखमेची एवढी कल्पना नव्हती. केवळ नियतीने दिलेल्या घावांमुळे त्यांचं हे स्वप्न अपुरं राहिलं होतं. आता तेच स्वप्न त्यांना समीरच्या रूपाने पूर्ण करायचं होतं. समीर लहान असतानाच त्यांनी त्याचे भविष्य जणू ठरवूनच टाकले होते. त्यांच्या या स्वप्नाचा त्यांनी वेड्यासारखा ध्यास घेतला होता. त्यामुळे समीरच्या शिक्षणात त्यांनी कुठेही काही कमी केलं नाही. त्याला उत्तम शिक्षण, उत्तम मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. समीर मुळात हुशार तर होताच, पण मनाने अत्यंत संवेदनशील होता. त्याचे मन एरोप्लेन, रॉकेट यात कधीच रमलं नाही. पण त्याला एकच गोष्ट माहीत होती, ती म्हणजे हे सगळं जर तो नाही शिकला तर त्याचे वडील कुठल्याही थराला जाऊ शकतात. एकदा भास्कररावांनी एका मोठ्या आंतरशालेय अंतराळ वैज्ञानिक प्रदर्शनासाठी समीरचं नाव नोंदवलं. शाळेतून 7च मुलं निवडली गेली, त्यात समीर होताच. भास्करराव खूप खुशीत होते. समीरच्या गटाने पण बरीच मेहनत घेऊन आपली तयारी पूर्ण केली होती. पण समीरचं लक्ष पूर्णपणे या विषयाकडे कधीच नसायचं. त्याने एक स्पेस रॉकेटचं अतिशय हुबेहूब चित्र काढलं होतं. ते चित्र इतकं अचूक आणि सगळ्या बारकाव्यांसकट आलं होतं की सगळ्या प्रदर्शनात त्या चित्राचं सुद्धा तेवढंच कौतुक झालं. पण भास्करराव मात्र समीरचं कौतुक करण्याऐवजी क्रोधाने लाल झाले होते. पण समीरच्या शाळेनेच ते चित्र ठेवून घेतलं, त्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत. शाळेनंतर समीरला खरं तर चित्रकलेतच काहीतरी शिकण्याची इच्छा होती. पण त्याची इच्छा, त्याची स्वप्न यांना भास्कररावांच्या मनात काडीचीही किंमत नव्हती. समीर खूप हळवा आणि गरीब स्वभावाचा असल्याने वडिलांच्या विरोधात जायचं त्याचं धाडसच नव्हतं. आणि म्हणूनच याच धाकापायी त्याने आपलं एरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केलं. नंतर वडिलांनीच जबरदस्ती करून भारतातील एका अग्रगण्य स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची लेखी परीक्षाही समीरला द्यायला लावली. सर्व परीक्षा, इंटरव्ह्यू पास करून शेवटी समीर आता याच ऑर्गनायझेशनमध्ये रुजू होणार होता. ज्या दिवशी त्याला तसं पत्र मिळालं त्या दिवशी त्याचे वडील कल्पनेपलीकडे खुश होते. जणू काही इतक्या वर्षांच्या त्यांच्या ध्येयाला पूर्तता मिळाली होती. आनंद, राग, आठवण, खुशी अशा सगळ्याच भावनांचा गुंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. समीर मात्र या सगळ्यात खूप शांत शांत होता. थोडा उदासच होता. खरं तर त्याची ओढ वेगळीकडेच होती, त्यामुळे थोडा हताश झाल्यासारखा झाला होता, बेचैन झाला होता. त्याला बँगलोरला जाऊन पुढच्याच आठवड्यात रुजू व्हायचं होतं. आता समीर एकच आठवडाभर इथे असणार, त्यामुळे शालिनीताईंना त्याच्यासाठी काय करू काय नको असं झालं होतं. तो एकटाच दूर राहणार म्हणून त्यांना जरा चिंताही वाटत होती. आणि कुठेतरी आतून त्यांना माहीत होतं
की तो हे सगळं त्याच्या मर्जी विरुद्ध करतोय. पण थोड्या दिवसांनी त्याला ही कामात रस वाटू लागेल, आवड निर्माण होईल या आशेवर त्या होत्या. तसंही भास्कररावांच्या विरोधात जायची त्यांची तरी कुठे हिंमत होती. पुढचे 4-5 दिवस समीर जरा शांतच होता. शालिनीताईंनीच उभारी धरून त्याची सगळी जाण्याची तयारी करून दिली. निघण्याचा दिवस आला. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून समीरला एकदम भरून आलं. त्या सुद्धा जरा भावनावश झाल्या. समीर जाईपर्यंत आईला बघतच होता. जणू आईचा चेहरा मनात साठवून ठेवत होता तो. भास्कररावांना मात्र समीर कधी बँगलोरला जातोय आणि रुजू होतोय याचेच वेध लागले होते. समीरचे मन आणि त्याची मर्जी, त्याच्या भावना त्यांच्यासाठी कधीच फार महत्वाच्या नव्हत्या. आभा अत्यंत भयभीत अवस्थेत थरथरतच आभा दरीच्या टोकाशी येऊन पोहोचली, जिथून आत्ताच त्याने स्वतःला दरीत झोकून दिलं होतं. थरथरतच तिने आय कार्ड उचलून बघितलं. त्यावर नाव होतं समीर पंडित आणि आय कार्ड होतं त्याच स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं. तिला एका पाठोपाठ एक धक्के बसत होते गेल्या 5-10 मिनिटात. आभा तिथून निघून तडक आर्याकडे पोहोचली. आर्याला सांगायला प्रथम तिला शब्दच सुचत नव्हते. कशीबशी शांत होऊन तिने घडलेला प्रसंग आर्याला सांगितला. हे सगळं ऐकून आर्या सुद्धा सुन्न झाली. मग त्या दोघींनी एक करायचं ठरवलं. समीरचा पत्ता शोधून त्याच्या घरच्यांपर्यंत ही बातमी पोहोचवायची ठरवलं. दोघींनी आपापल्या घरी काहीतरी जुळवाजुळवीची कारणं सांगून 2 दिवसांनी निघायचं असं ठरवलं. आभा घरी काहीच बोलली नाही. जे घडलं ते तिने पाहिलेलं ते त्या रात्रभर ती एकच विचार करत होती. असं काय घडलं असेल म्हणून त्या मुलाने आपलं आयुष्य असं संपवावं? ज्या संस्थेत काम करण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान केलं, जे मी माझ्या आयुष्याचं ध्येय मानलं, पण आज ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि म्हणूनच मी अशी सैरभैर फिरत होते. पण त्या संस्थेत हा मुलगा होता आणि तरीही त्याने स्वतःला दरीत झोकून दिलं का? असा कुठला विचारांचा काउंटडाऊन होता जो संपताच त्याने स्वतःला संपवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला त्याच्या घरी जाऊनच मिळणार होती. आभा आणि आर्या 2 दिवसांनी निघाल्या. आधी कोल्हापूर, मग पन्हाळा गाठायचं ठरवलं. पत्ता शोधत शोधत त्या समीरच्या घरापर्यंत पोहोचल्या. बाहेर नावाची पाटी होती, श्री भास्कर पंडित. दरवाजा उघडला तो शालिनीताईंनी. आभाच्या तोंडून नुसतं समीर एवढंच ऐकून त्या म्हणाल्या, अगं या ना, तुम्ही समीरच्या कॉलेजमधून का? काय नावं तुमची? खूपच उत्साही दिसत होत्या त्या. आर्याने आभाला थांबण्याची खूण केली आणि पटकन स्वतःच बोलू लागली. समीर कसा आहे? कुठे असतो? शालिनीताई हसल्या आणि म्हणाल्या, अगं इथे कुठे येतो? तुम्हाला माहित नाही वाटतं, तो बँगलोरला गेलाय नोकरीसाठी. त्या दोघींना काय बोलावं कळेना. आभा तर खूपच घाबरली होती. शालिनीताईंना जरा सुद्धा कल्पना नव्हती एवढा मोठा धक्का त्यांना द्यायची आभा आणि आर्याची इच्छाच झाली नाही. आभा काही बोलण्याच्या परिस्थितीत दिसत नव्हती. मग शेवटी आर्याने जरा सांभाळून घेतलं. ती शालिनीताईंना म्हणाली, हो का? नाही, आम्हाला माहित नव्हतं. शालिनीताई पुढे सांगू लागल्या, समीरचा फोन होतो अधेमध्ये. आभा अजूनच अस्वस्थ झाली. त्या पुढे म्हणाल्या, पण मागच्या 10-15 दिवसात त्याचा काही फोनच नाहीये. आता मात्र त्या दोघींना काय बोलायचं कळत नव्हतं. पण धीर करून आर्या म्हणाली, ठीक आहे, येतो आम्ही. आणि त्या अजून काही बोलायच्या आत ती आभाला जवळजवळ ओढतच बाहेर घेऊन आली. आभाला पुढे काय ते समजतच नव्हतं. त्या दोघी घराबाहेरच्या एका बाकावर तशाच बसून राहिल्या. आभाला अजून एक धक्का बसला होता, कारण तिने समीरला पुण्यात पाहिलेलं होतं आणि तेही शेवटचं. त्या दोघी बाहेर थांबलेल्या असतानाच एका व्यक्तीला त्या समीरच्या घराकडे जाताना त्यांनी पाहिलं. त्या व्यक्तीला बघून आभा थोडी आश्चर्यचकित झाली.
तिने आर्याचा हात जोरात पकडला आणि तिला म्हणाली, अगं आर्या, ह्याचं नाव मला आठवत नाहीये, पण हा पण माझ्या बरोबर इंटरव्ह्यूसाठी आला होता. हा या समीरच्या घरी कशासाठी आलाय हे आम्हाला काही कळेना. म्हणून पुन्हा दोघी तिथेच थांबल्या, त्याची वाट बघत. थोड्या वेळाने तो बाहेर आला. आभाचा चेहरा बघून तोही जरा थांबला आणि आठवायचा प्रयत्न करू लागला की त्याने तिला कुठे पाहिलंय. शेवटी आभा धीर करून त्याच्याशी बोलायला गेली. मग तोही बोलायला आला. तो म्हणाला, बाय द वे, मी अनिरुद्ध. हाय, मी आभा. ओ येस, आठवलं मला. आपण इंटरव्ह्यू साठी एकाच दिवशी आलो होतो, राईट? हो, करेक्ट. तुझं सिलेक्शन झालं ना? नाही, आय गॉट रिजेक्टेड. पत्र आलंय मला तसं. रिअली? But how is that possible? I remember you were also shortlisted that day. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लगेच इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असणाऱ्या प्रोफेसर श्रीनिवासन यांना फोन लावला. ते बरेच सिनियर होते, पण तो त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पीएचडी करत होता, त्यामुळे त्याच्या चांगल्या परिचयाचे होते ते. त्यांना विचारल्यावर कळलं की शॉर्टलिस्ट झालेल्या 9 कॅन्डिडेट्सपैकी 8च सिलेक्ट झाले. आभा रिजेक्ट झाली होती. जे 8 सिलेक्ट झाले त्यात अनिरुद्ध पण होता आणि समीर पण. आभा एकदम विचारात गेली, सुन्न झाली. ज्याच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं नाही तोच समीर हे असं काहीतरी करून बसला. कोणाच्या नियतीने कोणाला दगा दिला याचं उत्तर तिला मिळतच नव्हतं. अनिरुद्धने तिला विचारलं काय झालं, तर ती काहीच बोलली नाही. तो तिला म्हणाला, आभा, मी इथे कामाने आलो होतो कोल्हापूरला, म्हणून समीरचा पत्ता शोधत त्याच्या घरी आलो, पण तो इथे पण नाहीये. आभाने एकदम दचकून विचारलं, म्हणजे काय झालं? समीर बँगलोरला नाहीये का? अनिरुद्धला काही माहिती आहे का याचा अंदाज ती घेत होती. नाही, तो मागच्या 10 दिवसापासून ऑफिसलाच आला नाहीये, म्हणून मला जरा काळजी वाटत होती. आम्हाला घाबरून घामच फुटला, पण आर्याने तिला सावरलं. काही न सांगण्याची खूणही केली. तिने त्याला काहीच सांगितलं नाही, पण जाताना अनिरुद्ध आभाला म्हणाला, आभा, you are a very bright student, okay? You should apply again in this organization. तो आपलं कार्ड आभाला देऊन जाऊ लागला. आभानेही तिचा नंबर त्याला दिला, पण आत्ता त्याबद्दल काहीच विचार करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिचा चेहरा बघून त्याला वाटलं की ती फारच खचून गेली. तो परत तिला म्हणाला, डोंट गिव्ह अप आभा. दे नीड पीपल लाईक यू. असं म्हणून तो गेला. आभा त्याच्याकडे बघतच राहिली. डोक्यात अनेक मिश्र भावना घेऊन आभा आणि आर्या तशाच परत जायला निघाल्या. दोघीही बसमध्ये एकमेकींशी काहीच बोलत नव्हत्या. आभा आपल्याच विचारात होती. तिला अनिरुद्धचे थोड्या वेळापूर्वीचे शब्द आठवले, डोंट गिव्ह अप आभा, दे नीड पीपल लाईक यू. कुठेतरी तिलाही हे पटलं होतं की समीरने जे पाऊल उचललं ते चुकीचं होतं. तसं करून त्याने काय मिळवलं? खरंच आपण परत अप्लाय का नाही करत? एका नव्या अंकुराने तिच्या मनात जन्म घेतला होता. तिच्या विचारांच्या काउंटडाऊनची सुरुवात झाली होती. ती तिच्या विचारात असतानाच तिला एकदम एक आवाज ऐकू आला. एक्सक्यूज मी, माझी बॅग मी प्लीज इथे ठेवू शकते का? आभा एकदम भानावर आली. ओ येस शुअर. तिची बॅग जरा मोठी होती. बॅडमिंटन रॅकेट आणि इतर सामानांची लांब लचक बॅग होती. तेवढ्यात शेजारच्या सीटवर बसलेला माणूस एकदम उठला आणि त्या मुलीला म्हणाला, अगं मानसी, तू बस ना इथे, उभी नको राहूस. आभा त्यांचं संभाषण ऐकत होती. मानसी त्या माणसाला म्हणाली, असू दे काका, मला सवय असायलाच पाहिजे. तो माणूस तिला विचारत होता, मानसी मॅथ्सचं काय झालं? मानसी म्हणाली, मी जिंकले, आता फायनल मॅथ्ससाठी निघाली. तो माणूस उत्तरला, मानसी, कमाल आहे तुझी, तुझ्या जिद्दीला सलाम. आभा हे सगळं ऐकत होती. मानसी त्या माणसाला सांगू लागली,
काका, हे सर्व माझ्या कोचमुळे शक्य झालं. कारण त्यांनी मला नुसतं शारीरिक शिक्षण दिलं नाही, तर मला मनानं उभं केलं. नाहीतर एक पाय अधू असलेल्या माझ्यासारख्या मुलीनं हे स्वप्नच बघितलं नसतं. आभाचं लक्ष एकदम तिच्या पायाकडे गेले आणि मग स्वतःच जरा खजील झाल्यासारखी झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली. आलेल्या बिकट परिस्थितीवर मात करून आपण कुठलेही स्वप्न साकार करू शकतो. प्रश्न असतो आपल्या मनाच्या उभारीचा. मग बाकी सगळी कारणं निघून जातात. आभाच्या विचारांच्या काउंटडाऊनचा पुढचा टप्पा पार पडला. आभा आणि आर्या कोल्हापूरला पोहोचल्या. तिथून दुसरी बस घेऊन पुण्याला येणार होत्या. कोल्हापूर पुणे बसमध्ये चढल्या. त्याच बसमध्ये अचानक आभा आणि आर्याची शाळेची मैत्रीण सिया त्यांना भेटली. बरेच वर्षांनी तिला बघून दोघी खूप खुश झाल्या. मग तिघी बरोबरच बसून गप्पा मारू लागल्या. आभाने सियाला विचारलं, तू इकडे कशी? पुण्याला असतेस ना तू? तशी सिया एकदम उदास झाली आणि म्हणाली, नाही ग, मी इथेच आले परत. आभाने विचारलं, म्हणजे परत म्हणजे काय? कारण आभाला माहित होतं की सियाला लहानपणी पुण्यातील एका जोडप्याने दत्तक घेतलं होतं. सिया जरा वरमल्यासारखी झाली. तिला आभाला काय सांगावं ते कळेना, पण शेवटी तिने सांगितलंच. आभा अगं, असं म्हणून ती एकदम रडू लागली. आभा आणि आर्याने तिला शांत केले. सिया बोलू लागली, मला ज्याने दत्तक घेतलं त्यांनी काही वर्षांपूर्वी मला परत माझ्या अनाथ आश्रमात सोडलं. अशी काही परिस्थिती झाली आणि त्यांच्यातच इतके तणाव निर्माण झाले की त्यांना माझेच ओझे वाटायला लागले आणि शेवटी त्यांनी मला परत इथे सोडलं. आणि माझ्या नशिबाने आई वडिलांचं सुख कायमचं माझ्याकडून हिरावून घेतलं. मी आता इथेच असते. आत्ता एका नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी पुण्याला चाललीये. शेवटी आता मला माझं आयुष्य जगावं लागणार आहे. रडता रडता सिया बोलत होती. आबा, तुम्ही किती नशीबवान आहात ग. तुम्हाला आई आहे, वडील आहे, घर आहे, सगळं काही आहे. आभाला तिच्या या उद्गारांवर काय बोलावं कळेना. त्याने तिला नुसताच धीर देण्याचा प्रयत्न केला. आभा स्वतःशीच विचार करत बसली. सियाबद्दल ऐकल्यापासून आभाला तिच्याबद्दल फार वाईट वाटत होतं. तिला वाटलं, खरंच आपल्याकडे जे असतं त्याची ते सर्व असताना कधीच किंमत कळत नाही का आपल्याला? कसेही असले तरी ते माझे आई वडील आहेत, माझं घर आहे. जगात आपल्याला कोणी नाही ही कल्पना सुद्धा किती भयावह आहे. आणि तरीही सिया यातून सगळ्यातून उभी राहतेय. आयुष्यापुढे ती हरली नाहीये. आभाच्या विचारांचा काउंटडाऊन आता अजूनच वर सरकला. ती घरी आली, पण त्या दिवशी उशीर झाल्याने घरी काहीच न बोलता झोपायला जाऊ लागली. झोपण्यापूर्वी स्वतःच बाबांच्या इथे जाऊन त्यांना गुड नाईट करून आली. आईकडून डोक्याला छान तेल लावून घेतलं आणि झोपली. सकाळी नव्या उत्साहाने आभा उठली. तिच्या रिजेक्शन लेटरमुळे आणि समीरच्या या प्रसंगामुळे तिला जेवढं खाली खेचलं गेलं होतं तेवढंच तिला मानसी आणि सियानी आणि अनिरुद्धच्या बोलण्यानी गर्तेतून जणू वर खेचून काढलं होतं. सकाळी नाश्ता करताना तिने बाबांना सांगितलं, बाबा, मी ठरवलंय की मी पुन्हा याच ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय करणार आहे. तिच्या बाबांना आज तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. नेहमी काही न बोलणारे तिचे बाबा तिला म्हणाले, चक्क, ऑल द बेस्ट आभा. माय विशेस आर विथ यू. पुढच्या आठवड्यात आभाला अनिरुद्धचा फोन आला. तो म्हणाला, आभा, श्रीनिवासन सरांशी मी बोललो आणि ते पण म्हणालेत की तू पुन्हा अप्लाय कर आणि लगेचच कर. आभा पण आता नव्या उभारीने कामाला लागली. तिच्याही नकळत अनिरुद्धने तिच्या विचारांचा पूर्ण कायापालट केला होता आणि आज तिने पुन्हा एकदा अप्लाय केलं होतं. त्या दिवशी तेच सांगण्यासाठी तिने अनिरुद्धला फोन केला, पण फोनवर अनिरुद्धचा आवाज खूपच खोल गेलेला वाटत होता. तो आभाला म्हणाला, आभा, आत्ताच मला एक धक्कादायक बातमी समजली. यू कांट इवन इमॅजिन.
तुला माहितीये समीरने आत्महत्या केली. त्याने स्वतःला कड्यावरून झोकून दिलं. आय एम इन टेरिबल शॉक. आमची थोडेच दिवसांची ओळख होती आणि मागचे काही दिवस तो अचानक आला नाही म्हणून त्याच्या घरी पण गेलो होतो, पण त्यांनाही काहीच माहित नव्हतं. मला मला कळतच नाहीये की समीरने असं का केलं असेल. आभा काहीच बोलत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर सिंहगडावरचं ते दृश्य उभं राहिलं आणि ती फोन धरून स्तब्ध उभी होती. अनिरुद्धच्या बोलण्याने ती परत भानावर आली. तो सांगत होता, तुला माहिती आभा, समीर पुण्याला गेला होता त्याच्या मित्राकडे आणि त्यांनी सिंहगडावर जाऊन. आभाच्या हातातून फोनच एकदम पडला. अनिरुद्धला काय झालं कळलंच नाही. फोन बंद झाला. त्याने परत तिला फोन लावला, पण आभाचा आवाज खूपच थरथरत होता. त्याला कळतच नव्हतं एकदम काय झालं ते. ती फोनवर रडतच होती आणि त्याला कळत नव्हतं काय करायचं ते. शेवटी तो म्हणाला, आभा 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 प्लीज प्लीज शांत हो, शांत हो, शांत हो. मी येतोय वीकेंडला पुण्याला, आपण भेटूया. अनिरुद्ध पुण्याला आला आणि ते भेटले. आम्हाला कळेना की अनिरुद्धला काय सांगायचं ते. शेवटी त्यानेच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, आभा, त्या दिवशी फोनवर काय झालं होतं तुला? आर यू ऑल राईट नाव? शेवटी आभा बोलू लागली. तिने ठरवलं त्याला सगळं सांगायचं. आता त्यांची बरीच मैत्रीही झाली होती. अनिरुद्ध, मला मला तुला काहीतरी सांगायचंय. त्या प्रसंगाचं ओझं अजून माझ्या मनावरून उतरत नाहीये. तुला माहितीये, मी तेव्हा सिंहगडावर होते आणि मी बघितलं समीरने स्वतःला दरीत झोकून दिलं ते. व्हॉट? काय काय बोलतेस तू? म्हणजे तुला हे सगळं माहित होतं? अरे, मी समीरला ओळखत सुद्धा नव्हते, पण अचानकपणे माझ्या देखत हा प्रसंग घडला आणि मग मी आणि आर्या समीरच्या आयकार्डवरून त्याचा पत्ता शोधत त्याच्या घरी गेलो. हे सगळं सांगायचं असं ठरवून, पण त्याच्या आईला बघून मला सांगण्याची हिंमतच नाही झाली. मी तशीच परत आले आणि तेव्हाच आपणही भेटलो. अनिरुद्धला थोडा वेळ लागला या धक्क्यातून सावरायला, पण थोड्या वेळाने दोघंही सावरले. त्या दोघांनाही विचित्र वाटत होतं, कारण कोण कुठला समीर आणि त्याच्यामुळेच हे दोघं भेटले होते. पण तो आता नाहीच या जगात. आम्हाला बरेच दिवसांनी खरं तर खूप मोकळं झाल्यासारखं वाटलं. मनावरचं मोठं दडपण दूर झालं होतं. अनिरुद्धशी बोलून इतकं हलकं वाटेल असं तिला वाटलंही नव्हतं. अनिरुद्ध जाताना पुन्हा तिला म्हणाला, इट्स गुड की तू पुन्हा अप्लाय करतेस. थँक्स. मी वाट बघेन तू जॉईन करण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आभाला अनिरुद्धने एक छान मेसेज पाठवला. थोडा काळ काळ्या ढगांनी झाकले व्यापले तरीही सूर्याचे अस्तित्व असतेच, तसेच तेजस्वी. त्या ढगांना सुद्धा सोनेरी किनार देणारे. थोडा काळ काळ्या ढगांनी झाकले व्यापले तरीही सूर्याचे अस्तित्व असतेच, तसेच तेजस्वी. त्या ढगांना सुद्धा सोनेरी किनार देणारे. शेवटी ते ढगही विरघळतात आणि मग बरसतात. त्यानंतर मग सगळीकडे पुन्हा सोन्याची उधळण. शेवटी ते ढगही विरघळतात आणि मग बरसतात. त्यानंतर मग सगळीकडे पुन्हा सोन्याची उधळण. सोन्याची उधळण.
या कथेची गुंफण खूप छान होती संपदाताई. आणि या अवघड काळामध्ये या सकारात्मकतेकडे नेणाऱ्या कथेने मधुरव सीझन 2चा शेवट आम्हाला करता आला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमचं खूप खूप कौतुक. मग कसा वाटला मधुरव सीझन 2? मधुरव सीझन 2 आज आपण इथेच संपवणार आहोत. पण सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये ज्यांचं लिखाण आपण वाचलं त्याचा दिवाळी अंक आपण छापणार आहोत आणि 1 नोव्हेंबरला तो आपण प्रकाशित करणार आहोत. त्याची सगळी माहिती आणि अपडेट्स तुम्हाला माझ्या फेसबुक आणि इन्स्टा अकाउंटवर मिळतीलच. पण हा मधुरव सीझन 2 तुम्हाला कसा वाटला, हे एपिसोड्स कसे वाटले, कथा आवडल्या का, हे सगळं आम्हाला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि मधुरा वेलणकर साटम हा माझा युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा, कारण मी वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच अपलोड करत राहीन. जाता जाता काही जणांचे आभार. खरं सांगायचं तर ज्याच्याशिवाय मधुरव पूर्ण होऊ शकत नाही असा माझा आवडता सहकलाकार, सहनिवेदक आणि सगळ्या बाजू अतिशय समर्थपणे ज्याने सांभाळल्या, पेलल्या, तो रोहित फाळके. रोहित, खूप खूप आभार आणि मनापासून प्रेम. विजय कुवळेकर, एक अनुभवी आणि ज्येष्ठ असे संपादक आणि लेखक. अमेरिकेत असून सुद्धा त्यांनी जवळजवळ 40हून अधिक कथा आल्या होत्या. त्या सगळ्या कथा वाचून त्यातल्या योग्य अशा 10 कथांची निवड केली. त्याबद्दल विजय काका तुमचेही मनापासून आभार आणि खूप मनापासून नमस्कार. हे सगळेच जे कलाकार ज्यांनी या कथा तुमच्यासमोर सादर केल्या त्या आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि घरामध्ये राहून शूटिंग करत आहेत. तर त्यांनी वेळात वेळ काढून हे शूटिंग करून मला पाठवलं. त्याबद्दल सगळ्या कलाकारांचे सुद्धा मनापासून आभार. हे सगळं शूटिंग आल्यानंतर त्याचा एक देखणा एपिसोड करावा लागतो. त्यामुळे जुई बाग ही आमची संकलक, जिने हे सगळे व्हिडिओज एकत्र करून, अगदी ती सुद्धा व्यस्त आहे तरी सुद्धा वेळात वेळ काढून आणि आपलं समजून जिने हे एपिसोड्स तयार केले, त्या जुईचे सुद्धा. जुई, तुझे खूप मनापासून आभार आणि तुला खूप खूप प्रेम. आणि हे एपिसोड्स तयार झाल्यानंतर ते तुमच्यासमोर ताकदीने आणणे, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती पोहोचवणं आणि ते एपिसोड्स अपलोड करणं, ही सगळीच जबाबदारी माझी सोशल मीडिया टीम प्रेरणा सूर्यवंशी आणि रोहित जाधव सांभाळतात. त्या दोघांचेही मनापासून आभार आणि त्यांना सुद्धा खूप खूप प्रेम. त्याचबरोबर जे मधुरव 1 आणि मधुरव 2 मध्ये ज्यांचं लिखाण मी वाचलं ते सगळेच लेखक मंडळी, त्याबरोबरच प्रेक्षक वर्ग, रसिक वर्ग, ज्यांनी खरं तर मधुरव नुसता एक प्लॅटफॉर्म किंवा एक कार्यक्रम न ठेवता त्याला एक कुटुंबाचा दर्जा दिला, असे सगळे माझे प्रेक्षक रसिक, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. माझे कुटुंबीय, आमचा मित्र यतीन खानोलकर आणि मधुरव कुटुंबीय, या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की असं म्हटलं जातं की गोष्टीचा शेवट जर गोड व्हायला हवा असेल तर ती गोष्ट कुठे संपणार हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मधुरव ची आज आपण सांगता करतो आहोत, पण लवकरच भेटू आणि एका वेगळ्या स्वरूपात, एका वेगळ्या उपक्रमामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही सगळे लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद. Thank you.